परंतु राज्याकडे येतो लोकसभेमध्ये कांद्याचा मुद्दा, जो कांद्याचा पट्टा आहे, शिरूर, नाशिक, दिंडोरी वगैरे हा भाग पकडून धुळ्यापर्यंत अगदी त्याचा कांद्याचा इम्पॅक्ट बघायला मिळाला. यावेळेस असं म्हटलं होतं की सोयाबीनचा मुद्दा तितकाच तीव्रतेने शेतकऱ्यांचं महत्त्वाचा आहे, जवळजवळ 70 मतदारसंघांवरती प्रभाव पडू शकतो. शेती मालाच्या किमतीचा इश्यू आजही आहे. ते कांदा असेल, सोयाबीन असेल, की साखरेची किंमत असेल, साखरेची निर्यातीचा इश्यू असेल, हे इश्यू आजही आहेत. आणि स्वच्छ सांगतो की शेतकरी समाज अत्यंत अस्वस्थ आहे आणि या सरकारचा विरोधी आहे. आणि त्याचे परिणाम उद्याच्या मतदानात जाणवतील असं मला वाटतं. पण या सगळ्या मराठवाडा विदर्भ पट्ट्यामध्ये हा सोयाबीन हा मुद्दा असेल. हो हो, अगदी मी नागपूरपासून बघितलेलं आहे. आणि हे सगळे जिल्हे मी कव्हर केले. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, नांदेड, त्याच्यानंतर तिथे जालना, बीड, उस्मानाबाद, त्याच्यानंतर औरंगाबाद, त्यानंतर खानदेशातले दोन्ही जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, असं सगळ्या एरियामध्ये मी जातोय, जाऊन आलो आहे, लोकांशी बोलतो आहे. मला असं दिसतं की शेतकरी वर्ग अतिशय अस्वस्थ आहे. लाडली बहिणीचा परिणाम होईल असं वाटत होतं. पण स्त्रियांच्या अत्याचारांच्या वाढत्या संख्या हा अस्वस्थ करणारे आहेत, त्याचाही परिणाम होईल. असे काही इश्यू आहेत.